आपण एखादा चित्रपट पाहतो, हसतो, रडतो आणि टाळ्याही वाजवतो. पण कधी स्वतःला एक प्रश्न विचारला आहे का, की भारतीय सिनेमाची सुरुवात नेमकी कुठून झाली? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात स्वप्न फिरण्याचे यूट्यूब चॅनल आणि आज आपण आलो आहोत मुंबईतील एका अशा ठिकाणी जिथे भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास जिवंत होतो. हे ठिकाण आहे नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा, मुंबई. जर तुम्हाला चित्रपट, बॉलिवूड, जुने कलाकार किंवा भारतीय सिनेमाचा इतिहास पूर्णपणे जाणून घ्यायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परिपूर्ण अनुभव ठरू शकतं. तर चला मग आपल्या या भन्नाट सफरीला सुरुवात करूया. मुंबईतील वॅटसन हॉटेलमध्ये काही मिनिटांच्या हलत्या चित्रांनी भारतीयांना प्रथमच आश्चर्यचकित केले. कुणीही कल्पना केली नव्हती की ही छोटीशी सुरुवात एक दिवस जगातील सर्वात मोठ्या चित्रपट उद्योगांपैकी एक बनेल. आज आपण ज्या बॉलिवूडला ओळखतो, जिथे दरवर्षी शेकडो चित्रपट बनतात, ज्यांनी जगभरात भारतीय संस्कृतीची ओळख निर्माण केलेली आहे, त्या विशाल विश्वाची सुरुवात एका माणसाच्या स्वप्नातून झाली होती. आज आपण आलो आहोत त्या स्वप्नांचा इतिहास पाहण्यासाठी. हे आहे मुंबईतील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा. जर तुम्ही मुंबईतून येणार असाल तर पश्चिम रेल्वेवरील ग्रँट रोड हे सर्वात जवळचे स्थानक आहे. ग्रँट रोड पासून या संग्रहालयाचे अंतर सुमारे 1.5 ते 2 किलोमीटर आहे. टॅक्सीने 5 ते 10 मिनिटे लागतील आणि पायी प्रवास करायचा असेल 15 ते 20 मिनिटं लागतील. या संग्रहालयाची वेळ आहे मंगळवार ते रविवार सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. सोमवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांना हे संग्रहालय बंद राहतं. आता आपण जाणून घेऊया तिकीट दराबद्दल. भारतीय नागरिकांसाठी 13 वर्षाखालील मुलांचं तिकीट 40 रुपये आहे, तर 13 वर्षावरील व्यक्तींसाठी 165 रुपये आहे. परदेशी पर्यटकांसाठी 13 वर्षाखालील मुलांचं तिकीट 250 रुपये आहे आणि 13 वर्षावरील व्यक्तींसाठी 600 रुपये आहे. चला मग आपल्या या भन्नाट सफरीला सुरुवात करूया. हे भारतातील पहिले राष्ट्रीय सिनेमा संग्रहालय आहे. हे संग्रहालय 2019 मध्ये सर्वांसाठी खुले करण्यात आले. येथे 100 वर्षाहून अधिक भारतीय सिनेमाचा इतिहास जतन केला आहे. गुलशन महाल ही सुमारे 150 वर्ष जुनी इमारत आहे. हे संग्रहालय 2 मुख्य इमारतींमध्ये विभागले गेले आहे. पहिला आहे गुलशन महाल. सन 1875 मध्ये बांधलेली ही ऐतिहासिक इमारत भारतीय सिनेमाच्या प्रारंभिक प्रवासाचे दर्शन घडवते. आपण इथे पाहू शकता भारतात सिनेमाचे आगमन, दादासाहेब फाळके, राजा हरिश्चंद्र, मुखपटांचा खेळ आणि बोलपटांचा उदय. या संग्रहालयात फिरताना एक गोष्ट सतत जाणवत राहते. प्रत्येक महान कलाकारामागे असतात असंख्य अपयश, असंख्य नाकारलेली स्वप्ने आणि तरीही पुढे जाण्याची जिद्द. कदाचित म्हणूनच सिनेमा आपल्याला इतका जवळचा वाटतो, कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक कथा असते आणि प्रत्येक कथेला एक पडदा हवा असतो. आपण चित्रपट पाहतो तेव्हा आपल्याला 2 ते 3 तासांची कथा दिसते, पण त्या कथेमागे असतात हजारो लोकांची मेहनत, असंख्य रात्री आणि अनेक वर्षांचा संघर्ष. कदाचित म्हणूनच सिनेमा हा केवळ मनोरंजन नाही, तो आपल्याला समाजाचा इतिहास आहे, आपल्या भावना आहेत, आपली संस्कृती आहे आणि आपल्या स्वप्नांचा आरसा आहे. जर तुम्ही चित्रपट प्रेमी असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थक्षेत्र आहे, कारण इथे येऊन आपल्याला पडद्यावर दिसणाऱ्या स्वप्नांच्या मागची मेहनत दिसते.
कल्पना करा, एक माणूस, संपूर्ण देशात कुठेही चित्रपट उद्योग नाही, साधनं नाहीत, मार्गदर्शनही नाही, तरी तो हार मानत नाही. आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवतो, घरातील प्रत्येक व्यक्तीला कामाला लावतो, दिवस रात्र मेहनत करतो आणि अखेर 1913 साली जन्म घेतो राजा हरिश्चंद्र. भारताचा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट. त्या दिवशी फक्त एक चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता, तर जन्म झाला होता भारतीय चित्रपट सृष्टीचा. आज आपण त्याला बॉलिवूड म्हणतो, ज्याने हजारो कलाकारांना ओळख दिली, ज्याने भारताची संस्कृती जगभर पोचवली. त्या संपूर्ण विश्वाचे पहिले बीज याच माणसाने रोवलं होतं. जर दादासाहेब फाळके नसते तर कदाचित भारतीय सिनेमा आज जसा आहे तसा कधीच घडला नसता. म्हणूनच जेव्हा आपण या गॅलरीत उभे राहतो तेव्हा फक्त फोटो पाहत नाही, आपण एका स्वप्नाला नमन करत असतो. एका अशा माणसाला सलाम करतो ज्याने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. प्रत्येक भारतीय चित्रपट, प्रत्येक अभिनेता, प्रत्येक दिग्दर्शक आणि प्रत्येक प्रेक्षक न कळत का होईना या महान स्वप्नवत व्यक्तीचे ऋणी आहे. आणि इथे पाहायला मिळतात जुन्या काळातील चित्रपटांची काही फिल्म सर्टिफिकेट्स. चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी त्याला प्रमाणपत्र दिलं जातं. काळानुसार या प्रमाणपत्रांचं स्वरूप, नियम आणि वर्गीकरणही बदलत गेलं. ही जुनी प्रमाणपत्र पाहताना आपल्याला फक्त चित्रपटांचाच नाही तर भारतीय सिनेमाच्या बदलत्या नियमांचाही इतिहास पाहायला मिळतो. मित्रांनो, इथे तुम्हाला 1890च्या दशकातील सिनेमाच्या सुरुवातीच्या तंत्रज्ञानापासून ते आजच्या आधुनिक डिजिटल फिल्म मेकिंग पर्यंत कॅमेरे आणि विविध चित्रपट निर्मिती उपकरणांचा प्रवास पाहायला मिळतो. कॅमेरा बदलला, लेन्स बदलल्या, तंत्रज्ञान बदललं, पण पडद्यावर कथा जिवंत करण्याची जादू मात्र कायम राहिली. जुन्या काळातील कॅमेरे आणि लेन्स पासून आधुनिक फिल्म मेकिंग टेक्नॉलॉजी पर्यंतचा हा बदल तुम्हाला इथे जवळून अनुभवता येतो. आता आपण आलो आहोत या संग्रहालयातील सर्वात मजेशीर भागात, तो म्हणजे इंटरॅक्टिव्ह झोन. इथे फक्त सिनेमाचा इतिहास पाहायचा नाही तर फिल्म मेकिंग मधल्या काही गोष्टी स्वतः अनुभवायच्या आहेत. वेगवेगळ्या इंटरॅक्टिव्ह ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून कॅमेरा, साऊंड, एडिटिंग आणि चित्रपटामागचं तंत्रज्ञान कसं काम करतं याची झलक आपल्याला इथे मिळते. त्यामुळे लहान मुलांपासून ते सिनेप्रेमींपर्यंत प्रत्येकासाठी हा विभाग खास आकर्षणाचा भाग ठरतो. आणि चित्रपट निर्मितीमध्ये कॅमेरा इतकंच महत्त्व असतं ते असतं लाइटिंगचं. एखादा सीन आनंदी, रहस्यमय, रोमॅन्टिक किंवा थरारक वाटावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लाईटचा वापर केला जातो. प्रकाशाची दिशा, त्याची तीव्रता आणि रंग बदलला की त्याच दृश्यांचा संपूर्ण मूड बदलतो. इथे तुम्हाला सिनेमामध्ये लाइटिंग किती महत्त्वाची भूमिका बजावते हे जवळून अनुभवता येईल. इथे तुम्हाला फिल्म एडिटिंग, साऊंड रेकॉर्डिंग, ॲनिमेशन्स यासारखे चित्रपट निर्मिती मागच्या अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया आणि त्याच्यासाठी वापरली जाणारी अनेक उपकरणं जवळून पाहायला मिळतील. मित्रांनो, चित्रपट आपल्याला 2 ते 3 तासांचे मनोरंजन देतात, परंतु त्या काही तासांच्या मागे असतो शेकडो लोकांचा संघर्ष,
हजारो लोकांच्या तासांची मेहनत आणि अनेक वर्षांची स्वप्ने. नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा हाच प्रेरणादायी प्रवास अनुभवायला देते. मुखपटांपासून OTT पर्यंतचा हा प्रवास केवळ भारतीय सिनेमांचा नाही, तर भारताच्या संस्कृतीचा, भावनांचा आणि स्वप्नांचा प्रवास आहे. मी आहे सचिन आणि आपण पाहत होतो स्वप्ने पेरण्याची YouTube चॅनल. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.